बोलिए सांगली की सीट को लेके अभी भी जो कांग्रेस के विशाल पाटिल है उनमें नाराजगी दिख रही है। महाविकास आघाड़ी ने ये क्लेम किया है कि सभी बैठक व्यक्तिगत नाराजगी हो सकती है, हमारे लोगों में भी बहुत सी सीट पर नाराजगी है, क्योंकि हमने रामटेक की सीट कांग्रेस को क्यों छोड़ी, कोल्हापुर की सीट क्यों छोड़ी, अमरावती की सीट क्यों छोड़ी, ये हमारे लोगों में नाराजगी है। लेकिन आघाड़ी में इस प्रकार की नाराजी मन में नहीं रखनी चाहिए। विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। लोकशाही आहे, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये या देशात कोणी निवडणुका लढू शकतो। विशाल पाटील हे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, वसंतदादा पाटलांचे नातू आहेत, त्यांनी कधीच काँग्रेसची बेईमानी केली नव्हती। उमेदवारी हा वेगळा विषय, आणि मला असं वाटतं की ती जी परंपरा आहे काँग्रेसची, त्या परंपरेला तोडून ते कुठे काही वेगळी भूमिका घेणार नाही। विशाल पाटील हे एक चांगले कार्यकर्ते आहेत, नक्कीच आम्ही त्यांच्याशी परत संवाद साधण्याचा प्रयत्न करू। एक अजून प्रश्न होता, म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपला जाहीरनामा वचननामा जाहीर केलेला आहे, बीजेपीने जाहीर केलेला आहे, मात्र महाविकास आघाडीचा वचननामा किंवा जाहीरनामातून जाहीर एक दोन दिवसात होईल। आज आम्ही शिवसेनेचे जे गीत आहे मशाल गीत, ते आम्ही लोकांसमोर आणणार आहोत। आज थोड्या वेळाने त्याची वेळ आणि आपल्याला साधारण स्थळ कळेल, आणि पुढल्या काही दिवसामध्ये आमचा एक कॉमन जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध होईल। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।